आता आपण पोहोचलेलो आहे भारतातील दक्षिण काशी असं संबोधलं जाणारं श्री हरिहरेश्वर या मंदिरामध्ये. तुम्ही हे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केला तर आपण ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा केली असं इथली एक छोटी आख्यायिका सांगितलं जाते. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे हरिहरेश्वर या गावामध्ये. हरिहरेश्वर त्या मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आपण. तुम्ही जे माझ्यासमोर बघू शकता, हा जो आहे तो हरिहरेश्वरचा हरिहरेश्वर मंदिराचा दरवाजा आहे. आपण ह्या इकडून आलो आणि तुम्ही जर बघितलं तर मेन रस्ता इकडून आहे. इकडून तुम्ही येऊन इथं पार्किंगला लावून टू व्हीलर फोर व्हीलर किंवा तुमची काय मोठी बस वगैरे असते इथं पार्किंग लावून पेड पार्किंग आहे, तुम्ही इथनं मध्ये जाऊ शकता. एक रस्ता इथनं पण जे की आपण इथनं आलो आणि इकडं समोरच इकडं बीच आहे लगत. इथनं एक थोडंसं पाऊलवाट आहे, थोडी पाऊलवाट चालली की आपल्याला हरिहरेश्वरचं मंदिर दिसतं. हे बघा, आपण ह्या रस्त्याने आलो. हे आपण गावातल्या रस्त्याने आलो. तिथे आपण गाडी पार्क वगैरे केली. गावठाणातून आलो आहे आपण आणि इकडनं मेन हा जो दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे. आणि आता आपण इकडं प्रवासाला चालू करतो. आज रविवार आहे. सकाळी आपण 6:45-7 वाजेपर्यंत पोचलेलो आहे. पण एक जर तुम्ही बघितलं तर अजून पण इथले ना हॉटेल वगैरे ना अजून काय उघडलेली नाही. म्हणजे चहा नाश्त्याची पण नाही उघडली आणि मोठी पण हॉटेल उघडलेली नाही. का माहिती, पण अजून तरी काय दिसना कुठंच काय. सगळे अजून हॉटेल वगैरे बंद दिसत आहे. आता आपण मंदिराच्या सभामंडपामधून चाललेलो आहे. आपल्याला सभामंडप आलेला आहे आणि तुम्ही खाली बघू शकता हे जे मोठे विटासारखे दिसतं याला कोकणी भाषेमध्ये चिरा म्हणतात. चिरा म्हणजे एक विटाचाच प्रकार असतो, पण आकाराने मोठा असतो आणि जो की विटाच्या किमतीत पण स्वस्त असतो. आता आपण फायनल मित्रांनो मंदिराच्या परिसरात आपण आता पोहोचलेलो आहे. एवढं खूप छान असं पद्धतीने मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे. आता आपण काय करूया, पहिलं मंदिरात दर्शन घेऊया. मंदिरामध्ये दर्शन घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला मी मंदिराचा पूर्ण इतिहास वगैरे सांगतो. मंदिराच्या सभामंडपात शिरलेला आहे. एक तुम्ही बघू शकता माझ्यासमोर, नाही म्हटलं तर एक भरपूर मोठा असा सभामंडप आहे. एक 500 ते 600 लोक आरामशीर मावतील एवढा मोठा हा सभामंडप आहे. त्याच्या शेजारी पण अजून एक छोटा सभामंडप आहे. आणि हे जे आहे आपलं हरिहरेश्वर देवाचं मुख्य मंदिर, त्याच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर कालभैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिराची पूर्ण रचना ही कोकणी पद्धतीच्या पूर्ण याच्यानुसार आहे. कोकणी पद्धत आणि मराठा वैभवशाली या पद्धतीनुसार हे मंदिर दिसून येतं. आणि समोरच इकडं आपल्याला दिसतो तो हरिहरेश्वरचा सुंदर असा समुद्रकिनारा. आपण असं समोरनं मंदिरात आलो सभामंडपात. हे आपलं मुख्य मंदिर आहे, पण हे मंदिरातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे. जे मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे तो समोर आहे. पहिलं आपल्याला काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं, त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वराच्या मंदिरात जातो. दोन मिनिटं फोन करतो. इकडनं मंदिरामध्ये प्रवेश केला. तसं मंदिरात प्रवेश केला तसं पहिलं काळभैरवनाथाचं मंदिर लागतं. त्याच्यानंतर काळभैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण जातो ते हरिहरेश्वराच्या मंदिरात. डायरेक्ट असणार दोन्ही मंदिर एकमेकाला जोडले गेलेले आहे. तर आता आपण हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये जातो आहे. तर आता आपण हरिहरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभा आहे. आपलं दोन्ही मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता. जे पहिलं मंदिर होतं आपलं श्री कालभैरवनाथाचं, आपल्याला तिथनं प्रवेश करावा लागतो. मग कालभैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण त्या रस्त्याने आपण प्रवेश करतो नंतर श्री हरिहरेश्वर देवाच्या मंदिरामध्ये. त्यासोबतच जे आपलं कालभैरवनाथाचं मंदिर आहे, त्या कालभैरवनाथाचं मंदिराचा इतिहास असा आहे
की काल भैरवनाथाने शतघ्य नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी इथे दैत्याचा वध केला होता, म्हणून काल भैरवनाथाचं इथं मंदिर स्थापित करण्यात आलेलं आहे, असं इथली एक आख्यायिका आहे. नंतर आपण हरिहरेश्वराच्या मंदिरात जसं प्रवेश करू तसं सुरुवातीला आपल्याला नंदी महाराजांची जो पुरातन काळाची मूर्ती दिसून येते, त्याच्याबरोबर डाव्या बाजूला गरुडाची आणि श्री गणपती बाप्पाची मूर्ती दिसून येते. आणि जसं आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू तिथं आपल्याला एक खूप मोठी अशी चौकोनी आकाराची कातळाच्या दगडावर असलेली एक शिवपिंड किंवा स्वयंभू मूर्ती भगवान शंकराची तिथं आपल्याला दिसून येते. आता दोन्ही मंदिराचे म्हणजे काल भैरवनाथाचे आणि श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे. मध्ये काही ठिकाणी व्हिडिओ वगैरे किंवा मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मधलं काही आपण शूट घेतलं नाही. पण जर श्री हरिहरेश्वर मंदिराचा जर थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर इतिहासानुसार असं सांगतं की या मंदिराची जी स्थापना आहे ही अगस्त्य मुनींनी केली होती. त्यानंतर असं पण सांगितलं जातं की भगवान शंकरांनी या ठिकाणी तपस्या केली होती, त्यामुळे त्यांचं इथं मंदिर प्रस्थापित केलेलं आहे. त्याच्यानंतर इथल्या ज्या स्थानिक लोकांकडून असं समजलं आपल्याला की इथं समुद्र किनाऱ्यालगत जे काही खडक आहे त्या खडकांवर काही देवतांचे पाऊल खुणा आढळून आल्याचं आहे असं पण इथं मानलं जातं. आणि त्यासोबतच इथली जी परिक्रमा आहे ही परिक्रमा एकदम पुण्यदायी मानली जाते. आणि मित्रांनो, इथं आपल्याला एक अशी गोष्ट जाणवली की श्री हरिहरेश्वर मंदिरात जाण्याआधी आपल्याला काळ भैरवनाथाचं मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं. इथलं असं पण मानतात की काळ भैरवनाथ इथल्या प्रदेशाचा रक्षक मानला जातो, म्हणून पहिलं रक्षण श्री काळ भैरवनाथाचं घ्यावं लागतं आपल्याला. तर मित्रांनो, या मंदिराला हरिहरेश्वर नाव पडण्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे काय, हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर, या दोन्ही देवतांचं एकत्र रूप म्हणजे हरिहरेश्वर अशी पण एक आख्यायिका सांगितली जाते. त्याच्यानंतर अजून इथं या मंदिरावर पेशव्यांची खूप मोठी श्रद्धा होती. पेशवे दरवर्षी या मंदिराला भेट देत असत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये माझ्या पाठीमागे जे दिसत आहे ते तुम्हाला 2 मोठ्या दीपमाळा दिसत आहे. त्याच्यानंतर मंदिराचा पूर्ण परिसर आहे. इकडं तुम्हाला जर बघितलं तर तिथं तुम्हाला पाय धुण्याची वगैरे सुविधा केली, हातपाय धुण्याची, पाय धुण्यासाठी. त्याच्यानंतर इथं एक छोटंसं मंदिर आहे आणि वरती जे लावलेले आहे ते भोंग्यातून आपल्याला देवाचं भजन कीर्तन रोज नियमितप्रमाणे सकाळी इथं चालू असतं. सोबतच जर आपण मंदिराची जर बांधकाम बघितलं तर मंदिराचं बांधकाम हे वरचं जे छप्पर आहे ते सागाचं लाकूड आणि खालचा तो दगड वापरलेला आहे तो कातळाचा दगड वापरलेला आहे. त्याच्यामुळे मध्ये काय होतं की पूर्ण वातावरण थंड असतं. तर आता आपल्या दोन्ही मंदिराचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे प्रदक्षिणा मार्गाच्या दिशेने आपण निघालेलो आहे. हा जो बघते तुम्ही हा प्रदक्षिणा मार्ग आहे. तर प्रदक्षिणा मार्ग का करावा तर अशी एक छोटी आख्यायिका आहे. जर आपण हे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केला तर आपण ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा केली असं इथली एक छोटी आख्यायिका सांगितली जाते. आता आपण समोर बघू शकतो हा पूर्ण हरिहरेश्वर मंदिराचा पूर्ण परिसर आहे पूर्ण मंदिराचा. आणि बरोबर त्याच्या समोर तो दिसतोय तो आपला हरिहरेश्वर समुद्र किनारा. आणि आता आपण चालू केलेली ती प्रदक्षिणा मार्ग आपण चालू केलेला आता एक छोटा प्रदक्षिणा मार्ग आहे. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न जाणवला असेल किंवा प्रश्न पडला असेल की या मंदिराचं किंवा या मंदिराला दक्षिण काशी असं का म्हणतात. जसं आपण उत्तर भारतामध्ये काशी विश्वेश्वराचं दर्शन घेताना पहिल्यांदा काळ भैरवनाथाचं दर्शन घेतो, तसं इथं पण तुम्हाला हरिहरेश्वराच्या मंदिरात जाण्याआधी काळ भैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं, म्हणून या स्थानाला दक्षिण काशी असं पण म्हणलं जातं. तर मित्रांनो, आपण प्रदक्षिणा पूर्ण करता आपल्याला एक हिडन स्पॉट लागला आहे जो की आपण भरपूर वेळेस इंस्टाग्रामवर किंवा व्हायरल रील्समध्ये बघितला असेल. तर हाच तो स्पॉट आहे हरिहरेश्वर बीचचा. इथं आपल्याला खाली पायऱ्या उतरून जायचं असतं, आपली प्रदक्षिणा पूर्ण होत असते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की भरती ओटी बघून आपल्याला खाली जावं लागतं, कारण समुद्राचं ते पाणी पूर्ण मध्ये येतं तिथं, तेव्हा लाटांचा प्रवाह खूप असतो. तेव्हा आपण खाली तिथं दगडावर गेल्यानंतर आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता समोर असा सुंदर असा अथांग समुद्र. तर आता आपण पूर्ण त्या पायऱ्या खाली उतरून आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आज समुद्र खूप खवळलेला आहे. तर याचीच काळजी घ्यायची, आपण जास्त पुढं नका जातो कारण समुद्राच्या लाटांना स्पीड असतो आणि कालच आमोश झाली, आज जरा समुद्र जास्तच खवळला. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण हरिहरेश्वरला प्रदक्षिणा पूर्ण केली. थोडंसं आपण बीचवर बसलो, जरा थोडासा विसावा घेतला आणि आता चहावर घेतला. तर मित्रांनो, आता आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. जवळजवळ आपण काल दुपारपासून आपला प्रवास चालू आहे. आपण रात्री रनवली मुक्काम केला होता काळ भैरवनाथाच्या मंदिरात. त्याच्यानंतर आपण आता सकाळी हरिहरेश्वरचं मंदिराचं दर्शन घेतलं देवाचं आणि काळ भैरवनाथाचं पण सकाळी दर्शन घेतलं. तुम्ही जर हरिहरेश्वरला यायचा प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर 7 वाजता तुम्ही मंदिरात या, कारण नंतर गर्दी खूप वाढते, तुम्हाला दर्शनाला प्रॉब्लेम होईल.
आणि नंतर तुम्ही जे पाठीमागं बीच वगैरे पाहिलं असाल तिथं पण समुद्र बऱ्याच वेळेस खवळलेला असतो, त्यामुळे तिथं पण जाण्यास तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर शक्य तेव्हा सकाळी जेवढं लवकर येतील तेवढं लवकर या. तर आपण या ब्लॉगमध्ये थोडक्यात हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, तुम्हाला तिथला भौगोलिक इतिहास, त्याच्यानंतर प्राकृतिक इतिहास तुम्हाला आपण सांगितलेला आहे. आपल्याला हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये हरिहरेश्वरचं जे मंदिर, तिथली छान अशी मूर्ती, काळभैरवनाथचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागं असलेली एक प्रदक्षिणा मार्ग आपण पूर्ण केला. त्यासोबतच आपण एक सुंदर असा समुद्र किनारा बघितलेला. आज जरा तो जास्तच खवळलेला होता, त्याच्या लाटा जास्त येत होत्या आणि इथल्या स्थानिक लोकांकडून असं समजलं की 9:30 पावणे 10च्या आसपास पूर्ण पाणी म्हणजे त्या कातळाच्या दगडावर येऊन जातं, त्यामुळे तो 10-11च्या नंतर बीचवर जाणं जास्त शक्य टाळं किंवा हानिकारक असतं. तर चला आपण इथला आता ब्लॉग थांबूया. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका, कारण आपले असेच आता रेग्युलर धमाकेदार ब्लॉग येत राहणार आहे, नवनवीन आपल्या ॲडव्हेंचर ट्रिप येत राहणार आहे आणि लो बजेट ट्रिप येत राहणार, जेणेकरून तुम्हाला पण मदत होईल की तुम्ही कसे कमी पैशात जास्त आणि चांगलं फिरू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री हरिहरेश्वर.